काय भूमिका साधारणपणे हा गमतीशीर आहे तसा व्हिडिओ जो जमीनी किसानी करते हैं उनको कोई नेचुरल कैलेमिटी होती है तो उसको फायदा मिलेगा। अभी हमारे पास फयान आता वादळाला काय ते हिंदीची सक्ती केली तर मी तर मरीन उद्या। म्हणजे खरं बोलणं चुकीचं आहे। अरे नाही ना, माझं शुद्ध उर्दू टाईप हिंदी उर्दू टाईप म्हणतो ना हिंदी, पण त्याच्यामुळे मी स्वतःला हिंदू म्हणून म्हणणार नाही का? माझी हिंदी गडबड आहे हे मानणाऱ्यापैकी किती लोक आहे? पण हिंदी तपून का पेक्षा तरी मी मानतो ना का आपला नाही आहे। पण नितेशजी काय ना, मधल्या काळात हा गमतीचा भाग सोडून देऊ, पण मधल्या काळात हिंदी सक्तीचा मुद्दा महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत झाला। त्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोन ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच्याकडे आपण नंतर येऊच या। पण हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर जिथे अनेक मोठा विरोध झाला। कमलेशजी, माझा मुद्दा आहे हिंदी परत मराठीची सक्ती आपल्या महाराष्ट्रात आहेच, आमचे मुख्यमंत्री साहेब आणि आमची सरकारची भूमिकाच आहे। पण दुसरा मुद्दा आहे हिंदी सक्तीत करायची ना। माझा मुद्दा काय होता? तुम्ही बहरामपाडाला जावा, नल बाजारला जावा, मस्जिद बंदरला जावा आणि सांगा चला हिंदी की सक्ती करो। मध्ये तो अब्बू आझमी भिवंडीमध्ये तुमचे पत्रकार होते समोर जी, छाती ठोक पद्धतीने काय बोलला की इथे भिवंडीत मराठी बोलण्याची, मराठी का क्या काम, का ते कान फडवली नाही? तुम्हाला एक साधा हिंदू व्यापारी मीरा रोडला दिसतो आणि तुम्ही त्याला कानफडवता आणि त्याच्याकडून मराठी बोलून घेता। माझं म्हणणं आहे चला मीरा रोडला नयानगर पण आहे, जावा त्या तिकडून त्या लोकांना मराठी बोलायला लावा। नियम सगळ्यांना समान असले पाहिजे। आता पण मतदार यादी मतदार यादी तुम्ही हिंदूंच्या घरी जाऊन विचारणार आहे बाबा तू देशाचा नागरिक आहे की नाही? जाऊन विचारा त्या मालवणीमध्ये किती बांगलादेशीने रोहिंगे राहत आहेत तिथे, एक एक घरामध्ये जाऊन यादी पहिले त्यांची तपासा। आपल्या लोकसभेच्या नंतर कमलेशजी काय झालं? पुरा धुळा मतदारसंघामध्ये जिंकत आले आणि फक्त मालेगावमध्ये 1 लाखाच्या वरती मतदान होतं। नंतर इथे मानकोड शिवाजीनगर 1 लाखाचं मतदान होतं। ते आले कुठून लोक? बांगलादेशी रोहिंगे। आज आपल्या मुंबईमध्ये काही घरामध्ये किती जण राहत आहे? पहिलं मोहल्ल्यामध्ये जाऊन हिंदीची सक्ती करा, मोहल्ल्यांमध्ये जाऊन यादी तपासा आणि मग आमच्या हिंदूंच्या घराकडे जा। हा मुद्दा आहे माझा। चुकीचं काय तुम्ही सांगा ना मला। फिरून तुमचा मुद्दा परत तुमची गाडी फिरून मुसलमानांकडेच काय येतं? बा तुम्ही सत्य सांगण्याचं काम माझं म्हणणं आहे। जो नियम तुम्ही त्या हिंदू व्यापाऱ्याला लावला जिथे तुम्ही कॉन्फिडन्स म्हणून बोलले हे मराठी में बात करना तू, माझं म्हणणं आहे तोच तुम्ही नयानगरमध्ये जावा, तोच तुम्ही नलबाजारमध्ये जावा, त्यांना सांगा तिथे कुठे मराठी बोलली जातो तुम्ही सांगा मला, कुठे मराठी? तुम्ही जो मुंबईकर आहात तुम्हाला माहिती आहेत कमलेशजी। इथला मुद्दा म्हणता आपण कोकणात, कोकणात ते सगळे मुसलमान मराठी बोलतात, चांगलं मराठी बोलतात, त्यांचं तर मराठी आडनाव आहे। लोक ना सुरुवातीला मी तुम्हाला तिकडचा मुसलमान अतिशय चांगलं मराठी बोलतात, त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे ना ह्या नलबाजारवाल्यांनी, या भेंडी बाजार आणि बहरामपाडावाल्यांनी एक्झॅक्टली त्यांच्याकडून क्लासेस घेतले पाहिजे। हा विषय एका स्पेसिफिक एरियापर्यंत धर्मापर्यंत कसा आहे की ते शिकू शकतात ना, हे कोणी पण शिकलं पाहिजे मराठी। बिलकुल। महाराष्ट्रातला कोकणातल्या भागातला मुसलमान अगर हक्कानी तिथे मराठी बोलतोय त्याचे आडनाव बदलत नाही तर तुम्हाला काय आहे? तुम्ही ज्या देशामध्ये राहता ना कमलेशजी, पाकिस्तानमध्ये जावा, कधी त्या इस्लामिक राष्ट्रामध्ये जावा, बांगलादेशमध्ये राहा, तिथे हिंदूंवर काय अवस्था होते तुम्हाला माहिती आहे? मध्ये काय अवस्था झालेली, आपले मंदिरं तोडलेली, विटंबना झालेली का? कारण ते फक्त हिंदू होते। आम्ही तर तेवढे काय झालं आपण तसं इथे पण जे अल्पसंख्य आम्ही तर लाडच करतो। कुठलेही आता सरकारी योजना बघा, मोदीजींची असो, केंद्र सरकारची असो की राज्य सरकारची असो, सर्वात जास्त लाभार्थी कोणाचे असतात? कोण रांगा लावतात? कोण रांगा? आणि मग मतदान के टाइम पे हमको मोदीजी नहीं चाहिए। अरे पण तुम्ही तुझ्या घरामध्ये मोदीजींचे पैसे येत आहेत ना बाबा योजनांच्या माध्यमातून, तेव्हा मोदीजी बोलत नाही की इनकोही देणार, सरकारचे पैसे आहेत ते, सरकारचे जनतेचा पैसा। तुम्हाला मग कोण सरकारचं नेतृत्व करतंय? आता त्यांचा तो मतदान अधिकार आहे, तुम्ही समजून घ्या कमलेशजी, तुमचं फार सोपं होईल। तुम्हाला एका धर्माबद्दल बिलकुल द्वेष पसरवत नाही। तुम्ही मगाचा शेअर आता तुम्ही मंत्री आहात नेतेजी, तुम्ही जेव्हा मंत्री झाला तेव्हा तुम्ही एक शपथ घेतात नेहमी। हो, तुम्ही काय शपथ तोडली मला सांगा ना? तुमच्या सगळ्यांना समानता आपण काय शपथ घेतो? कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन, कोणाविषयी आकस व ममत्व भाव न बाळगता न्याय बघतोय। मी जेव्हा शनिवार वाड्याच्या संदर्भात बोलतो मी तुलनात्मक परिस्थिती बोलतो कमलेशजी, की बाबा तुम्ही शनिवार वाड्याला तुम्हाला नमस्पाठन करायचं आहे ना, तेव्हा तुम्हाला त्याच्यात काहीच चुकीचं वाटत नाही, काहीच चुकीचं वाटत नाही। हा बरोबर आहे। तोच नियम जेव्हा कोण हाजी अल्लीच्या बाहेर जेव्हा हनुमान चालीसासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते जातील किंवा कुठल्या हिंदू समाजाच्या व्यक्तीला वाटलं नाही बाबा हमको हाजी अल्ली के सामने समुंदर के किराने कोपऱ्यात बसून मला मस्त हनुमान चालीसा, तेव्हा विरोध झाला नाही पाहिजे। आम्ही बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान आम्हाला दिलं आहे ना त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे
कमलेशजी, प्रत्येकाला समानता, राईट टू रिलिजन, राईट टू लिव्ह, राईट टू वर्क सगळं दिलेलं आहे. मग जो नियम तुम्ही हाजी अलीला लावता तो नियम ज्या दिवशी तुम्ही आमच्या हिंदू धार्मिक स्थळांना लावाल ना, कोणालाच काय प्रॉब्लेम नाही. याच मुद्द्यावर मगाशी जो हिंदीचा मुद्दा झाला त्याच्यावरनं आपला आणखी एक विषय होता. हिंदीच्या मुद्द्यावरनं ठाकरे बंधू एकत्र आलेत. तर तुम्हाला आता महापालिकेच्या निवडणुका समोर आहेत, ठाकरे बंधूंचं एकत्र येण्याकडे नितेश राणे कसं बघतात? नाही, असं माझं म्हणणं आहे की तो त्यांचा कौटुंबिक निर्णय. ते जेव्हा भांडले होते तेव्हा आपल्याला विचारलेलं का? तेव्हा त्यांचं कौटुंबिक भांडण होतं. राजसाहेब असो किंवा त्यांचे उद्धवजी आणि त्यांचे कुटुंब, जेव्हा त्यांचे आपसात वाद झालेले, कारण आम्ही 39 वर्ष शिवसेनेत कमलेशजी होतो म्हणून ते पूर्ण पार्श्वभूमी वडिलांच्या माध्यमातून आम्हाला माहिती आहे. ते तेव्हा जेव्हा भांडले होते तेव्हा कोणाला महाराष्ट्राला विचारून भांडले नव्हते. त्यांच्या आपसात कौटुंबिक वाद झाला तेव्हा राजसाहेबांवर अन्याय झाला म्हणून ते बाहेर निघाले. आज त्यांना वाटलं की आम्ही परत आलं पाहिजे, तर चांगली गोष्ट आहे. कुठलंही कुटुंबीय अगर परत कमलेशजी येत असेल, मग ते ठाकरे असो की कोणी असो, त्याचं कौतुकच करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोनातून का पाहताय तुम्ही? ठीक आहे, ते राजकीय पक्ष आहेत, एकत्र आले, लढून देणं चांगली गोष्ट आहे. बाळासाहेबांचं आता त्याचं सगळं श्रेय अगर आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटत असेल राजसाहेबांच्या भाषणात, तर आम्हाला आमचं बॉसचं कौतुक होत असेल तर आम्ही तर आमचं कॉलर टाईट झाली पाहिजे. पण तुम्हाला वाटतं एकत्रित ताकद आहे? अनेकांचं म्हणणं आहे की एकत्रित ताकद खूप मोठी ताकद आहे. माझं म्हणणं आहे लोकशाहीमध्ये निवडणुका हे परीक्षा असते राजकीय पक्षांसाठी. कमलेशजी, खूप एवढी मोठी ताकद आहे की एकाकडे 20 आहे, दुसऱ्याकडे 0 आहे. म्हणजे एवढी मोठी ताकद असताना आणि आमच्याकडे आताच निवडणुका झाल्यात 11 महिन्या अगोदर, 11 पुरं वर्षभर पण झालं नाही विधानसभेच्या निवडणुकीला. एवढी मोठी ताकद आहे म्हणून त्यांना आजमावू शकतात. ते त्यांचं स्वागत आहे एकत्र येणं. पण हा फारच सार्कॅझम तुमचा. 0 आहे, एकाकडे 20 आहे, 0 हा फार मोठा फॅक्ट नाही आहे का? पण मग 0 होते त्यांच्या फॅक्ट नाही का? तुमच्या प्रचाराला तर ते आले होते. नक्की आलेले. आमचं 0 माणसाला प्रचार नाही ना, आम्ही त्यांच्या पक्षाचा मी आकडा सांगतोय, ते 0 आहेत हे बोलत नाहीये. जनतेने, नितेश राणेंनी नाही दिले, जनतेने त्यांनी निवडून दिले. जे उभे केलेले उमेदवार आहेत त्याच्यातून 0 निवडला, एकाकडून एकाला 20 दिले. ही त्यांची ऑफिशियल राजकीय ताकद. इन पर्सनल कॅपॅसिटी राजसाहेब कसे आहेत हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत म्हणून ते माझ्या वडिलांच्या प्रचाराला आले होते. ह्याच्या आणि हल्ली माझे बंधू आणि त्यांचा मुलगा पण त्यांना भेटायला गेला. म्हणून राजसाहेबांबद्दल आमचं वैयक्तिक संबंध अतिशय चांगलं आहे. अमितजींबरोबर चांगलं आहे, शर्मिला वहिनींबरोबर अतिशय चांगले संबंध आहेत. पण त्याच्या निर्णयाबद्दल काय वाटतं तुम्हाला? उद्धव ठाकरेंसोबत जाण्याच्या निर्णयाबद्दल काय वाटतं? नाही, ते मला असं वाटतं त्यांनी हिंदुत्व, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सगळे विचार पुढे घेऊन जाण्याचं खरं वारसदार हिंदुत्वाचे हे राजसाहेबांकडे सगळे गुण आहेत. हे मी आजही सांगेन, उद्याही सांगेन. उद्धवजींच्या नादी लागून त्यांनी आपल्याबद्दलचे असलेले विश्वास, बघा लोकांनी त्यांना 0-2 दे, हां, पण त्यांची गर्दी होते ना त्यांना ऐकायला. माझं म्हणणं आहे लोकांना त्यांच्या शब्दावर विषयावर विश्वास आहे. लोकांना वाटतं की माणूस विषय चांगला मांडतो, त्या पद्धतीने मोठा नेता आहे म्हणून. उद्धवजींचा स्वार्थ आहे. उद्धवजींनी त्यांना शिवसेनेत असताना काय त्रास दिला कमलेशजी, हे कधी आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांना विचारा. राजसाहेबांना कसं छळलंय. छळलं हा शब्द, त्रासपेक्षा छळलं आहे, छळलं हे आम्हा लोकांना माहिती आहे. कदाचित राजसाहेब आज मोठ्या मनाने निर्णय घेत असतील, पण जुना इतिहास ज्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरे हा माणूस कोणाचाच नाही आणि ते फॅक्ट आहे. पण ठीक आहे, आता ते सगळे जुने विषय आहेत आम्हा लोकांना, त्याच्यामध्ये आता तो राजसाहेबांचा पर्सनल निर्णय असू शकतो. पण काय वाटतं राजकीय ताकद म्हणून दोन जेव्हा भाऊ एकत्र येतात, दोन आता कळेल ना 2 महिन्यामध्ये. आता तर निवडणूक, घोडा मैदान लांब कुठे आहे. आता पहिले नगर परिषदा होतील, जिल्हा परिषद होतील आणि महापालिका होतील, आपल्याला कळेल. आमच्यासाठी परीक्षा ही निवडणुका असतात आणि निवडणुकीमध्ये लोक जे आम्हाला आमच्या बाजूने कौल देतात, आम्हाला जे निवडतात, आम्हाला नाकारतात, त्याचा आम्ही सन्मान ठेवतो. तुम्ही आताही बोलताना की तुमचा रेफरन्स आला बोलता की इतिहास सगळ्यांना माहिती आहे. इतिहास बऱ्याच जण सेनेच्या इतिहासाबद्दल खूप बोललं जातं. म्हणजे आताही मधल्या काळात रामदास कदम काहीतरी म्हणाले, त्याला तुम्ही म्हटलात की रामदास कदम बरोबर बोलतायत. वारंवार हा इतिहास शिवसेनेचा. माझा एवढंच मुद्दा आहे की ठीक आहे, तेव्हा रामदास कदम साहेब जे बोलले त्याच्यावर खूप काय हे झालं, सत्य हे सगळ्यांना माहिती आहे.